नमस्कार. तुम्ही पाहत आहात एव्हरीडे विथ तेजू. हे फक्त एक चॅनल नाही. इथे आपण बोलतो मनाबद्दल, विचारांबद्दल आणि आयुष्य बदलण्याबद्दल. इथे तुम्हाला मिळेल आध्यात्मिक विचार, मनाला स्पर्श करणारी मोटिवेशन आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची खरी ताकद. कारण बदल बाहेर नाही, तो आपल्या आतच सुरू होतो. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. कारण आज आपण बोलणार आहोत दुसऱ्यांना दोष देणं सोडून स्वतःवर फोकस कसा करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित आजची एक गोष्ट तुमच्या आयुष्याचा विचारच बदलून टाकेल. आणि जर असेच मनाला भिडणारे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करून कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाची, स्वतःला समजून घेण्याच्या. कधीकधी आपल्याला वाटतं जग बदलायला हवं, पण खरं तर आपल्यालाच बदलायची गरज असते. आपण सगळेच कधी ना कधी असं म्हणतो, माझं आयुष्य असं आहे कारण लोक असे आहेत, घरचे समजत नाहीत, मित्र साथ देत नाहीत, नशीब साथ देत नाही. पण एकदा शांत बसून विचार करा, खरंच सगळं दुसऱ्यांमुळे आहे का? खरं सांगायचं तर आपल्याला स्वतःकडे बघायला भीती वाटते. कारण स्वतःला बदलणं कठीण असतं. म्हणून आपण सोपं काय करतो, दोष देतो. अध्यात्म काय सांगतं? तुझा विचार तुझं आयुष्य घडवतो. तू जर सतत तक्रार करत असशील तर आयुष्यही तसंच होईल. पण तू कृतज्ञ राहायला शिकलास तर शांतता मिळेल. तुझ्यात खूप ताकद आहे, पण तू ती ओळखली नाहीस. तू दुसऱ्यांवर फोकस करतेस, म्हणून स्वतःला विसरतेस. आजपासून एकच काम कर, स्वतःवर फोकस कर. तू खूप वेळा तुटली आहेस, रडली आहेस, कोणाला सांगू शकली नाहीस. पण हे सगळं तुला मजबूत बनवत होतं. देव कधीच चुकीचं देत नाही, तो तुला घडवत असतो. बदल कसा करायचा? विचार पॉझिटिव्ह ठेव. स्वतःसाठी वेळ काढ, तुलना बंद कर, शांत राहायला शिक, कृतज्ञ राहा. आज एक निर्णय घे, मी कोणालाही दोष देणार नाही, मी स्वतःला बदलणार, मी स्वतःवर काम करणार. स्वतःशी प्रामाणिक होण्याची वेळ. कधीकधी आपण स्वतःपासूनच पळत असतो, कारण सत्य ऐकायला कठीण वाटतं. आपल्याला माहीत असतं आपण कुठे चुकीचं आहोत, पण आपण मान्य करत नाही. कारण स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे इगो सोडणं. पण लक्षात ठेव, जिथे इगो संपतो तिथे ग्रोथ सुरू होते. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी खरं स्वतःशी प्रामाणिक आहे का? तुलना आनंदाचा हा सर्वात मोठा शत्रू. तुला माहिती आहे का, तुझा आनंद कोण चोरतो? तो दुसरा कोणी नाही, तुझी स्वतःची तुलना. तू दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य कम्पेअर करते आणि मग स्वतःला कमी समजते. पण लक्षात ठेव, प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. देवाने प्रत्येकासाठी वेगळा प्लॅन लिहिला आहे. शांततेची ताकद. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हीच ताकद असते. लोक बोलतील, तुला चुकीचं समजतील, पण तुला स्वतःचं सत्य माहिती असलं की पुरेसं आहे. शांत माणूस कमजोर नसतो, तो खूप स्ट्रॉंग असतो. स्वतःवर प्रेम करायला शिक. आपण सगळ्यांवर प्रेम करतो, पण स्वतःवर करायला विसरतो. तू स्वतःला ॲक्सेप्ट केलं नाहीस तर दुसऱ्याकडून ॲक्सेप्टन्स कधीच मिळणार नाही. तू जशी आहेस तशीच सुंदर आहे. तुझ्यातच तुझी ताकद आहे. भूतकाळ सोडण्याची वेळ. तू अजूनही भूतकाळात अडकली आहेस, म्हणून पुढे जाऊ शकत नाही. जे झालं ते झालं, ते बदलता येणार नाही. पण आजचा दिवस तुझ्या हातात आहे. भूतकाळ सोड, नाहीतर तोच तुला सोडणार नाही. भीतीवर विजय. तुला काय थांबवतं माहीत आहे? भीती. लोक काय म्हणतील, मी करू शकेन का? पण भीतीच्या पलीकडेच तुझं खरं आयुष्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती. तुला माहीत आहे का, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे? ती म्हणजे तुझा स्वतःवरचा विश्वास. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस तर जगातील कोणताच माणूस तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आपण नेहमी दुसऱ्याकडून अप्रूव्हल शोधतो.
लोक काय म्हणतील, कोणी साथ देईल का? पण एकदा स्वतःला विचार, मी स्वतःच्या पाठीशी आहे का? कारण जेव्हा तू स्वतःच्या पाठी उभी राहतेस तेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात असलं तरी तू हरत नाहीस. आजपासून एक वाक्य लक्षात ठेव, मी करू शकते. छोट्या सवयी मोठा बदल. मोठा बदल एकदम होत नाही, तो छोट्या सवयीने होतो. दररोज 10 मिनिट स्वतःसाठी दे. विचार बदलायला सुरुवात कर. कधीकधी आपण पूर्ण आयुष्य बदलायचा विचार करतो, पण खरं तर एक छोटा बदल सगळं बदलू शकतो. आज जर या व्हिडिओमधून एक जरी गोष्ट तुम्ही मनात घेतलीत असेल तर समजा हा व्हिडिओ सफल झाला. तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येकजण काही ना काही लढत असतो. फक्त फरक एवढाच आहे, काही जण हार मानतात आणि काही जण स्वतःला घडवतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. कदाचित त्यालाही याची गरज असेल. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी एव्हरीडे विथ तेजूला सबस्क्राईब करा. तू प्रत्येकाला समजून घेतलीस, आता स्वतःलाही समजून घेण्याची वेळ आली आहे. पुन्हा भेटू अशाच एक नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर काम करत राहा.